ठरलं तर मग या मालिकेचा 7 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज प्रियाला जबरदस्त एक्सपोज केलेलं आहे अर्जुनने. कसं झालं, काय झालं तुम्हाला सांगते, तुमची उत्सुकता जास्ती न ताणता. तर काल आपण बघितलं अर्जुन सायलीने ड्रामा रंगवला होता घर सोडून जाण्याचा. तर हे प्रतापराव म्हणतायत वेगळं राहायचंय अर्जुन सायलीला तर राहू दे, ते जर सुखात राहत असतील तर आम्हाला काही अडचण नाहीये. कल्पनाताई म्हणतात हो ना, म्हणजे मनाने दुरावण्यापेक्षा घरं वेगळी झालेली कधीही चांगली नाही का. आता यांनी हा निर्णय एक्सेप्ट केला असं त्यांनी दाखवलंय. पण आता प्रिया बघा कशी बोलते, सगळ्यांना जरा नवल वाटलंय म्हणजे रविराज आणि प्रतिमाला. प्रिया म्हणते मामी अगं याला घर वेगळे होणं नाही म्हणत, घराचे तुकडे होणं म्हणतात. आणि सायलीला काय सवयच आहे, हे असं तोडाफोडी हे सगळं सायलीला चांगलंच जमतं. प्रिया आता सायलीवरच आरोप करत असते. पण आता बघा प्रेक्षकांनो, ही मस्त एक्सपोज झाली आहे. प्रिया पुढे कशी म्हणते, मी अर्जुनची बायको असते ना तर त्याला सांगितलं असतं मी तुला वेगळं राहायचंय तर तू खुशाल राहा, पण माझ्या पूर्णाजीला माझ्या मामा मामींना मी सोडून कुठेही जाणार नाही असं मी ठणकावून सांगितलं असतं अर्जुनला, त्याची बायको असते मी तर. पण ही सायली एक नंबरची स्वार्थी आहे. पण आता प्रतापराव म्हणतात मला याच्यात कुठला स्वार्थ दिसत नाही, उलट ते जे काही करतायत ते सगळ्यांच्या आनंदासाठी करताय. आता ही प्रिया बघतच राहते या सगळ्यांकडे. कल्पनाताई म्हणतात हो ना, मलाही असंच वाटतंय, उगाच कशाला या दोघांच्या आनंदावर विरझण घालायचं. अर्जुन प्रियाच्या सगळ्या हावभावांकडे कंटिन्यू लक्ष देत असतो. आता हे रविराज म्हणतात असं असेल तर अर्जुन सायली तुमच्या दोघांचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या नवीन वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता रविराजांनी पण हे सगळं एक्सेप्ट केलं बरं का. आता खरा ड्रामा रंगलाय. आजचा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, बघत राहा. आता ही सायली म्हणते तुम्ही सगळे जेवायला बसा, मी अन्न पाणी गरम करते हं. मग आता लगेच ही विमल म्हणते थांबा हं सायलीताई, मी करते अन्न पाणी गरम, तुम्ही बसा. मग कल्पनाताई म्हणतात हो अगं सायली, अगं आम्हाला सवय करून घेऊ दे तू स्वयंपाकघरात नसण्याची. मग अश्विन म्हणतो अगं मम्मा करू दे वहिनींना, नंतर तसंही दोघं जण मस्त प्रायव्हसी एन्जॉय करणार आहेत. हे सगळं यांनी आनंदाने एक्सेप्ट केलंय असं दाखवलंय त्यांनी. आता प्रतिमात्या पण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो अरे अश्विन आम्ही जवळच शिफ्ट होतोय, तू एनी टाइम येऊ शकतोस. अश्विन म्हणतो अरे म्हणजे काय, मी येणारच आहे. तर आता प्रिया यांचा तमाशा पाहतच राहते. आता हे सगळेजण म्हणजे त्यांच्या आपापसात बोलायला लागतात. तेव्हा अस्मिता आणि प्रिया दोघी जणी एकमेकींना खुणवतात आणि बाजूला जाऊन बोलतात बरं का. ही प्रिया अस्मिताला म्हणते काय ग अस्मिता, आपण विचार करत होतो त्यापेक्षा भलतंच काहीतरी होऊन बसलंय. आता लगेच अस्मिता म्हणते अगं रविराज काका म्हणतोय तसं खरंच तो ज्युनियर अर्जुन आला तर. आता प्रिया म्हणते हे गप्पा बस, काही पण काय बोलतेस अस्मिता, अगं त्यांचं लग्न खोटं आहे हे मला चांगलं माहिती आहे, पण हे सगळं काय चाललंय, हे नवीन फ्लॅट बीट हे कुठून आली ही नवीन भानगड. अस्मिता म्हणते ए बाई मला काही माहिती नाही बरं झालं पण ते वेगळं होत आहे, त्या सायलीचं तोंड पाहायचं काम नाही पडणार ना मला सारखं सारखं, आणि पूर्णाजीला पण तिचं खरं रूप दिसेल ना. मग आता मग या दोघींचं डिस्कशन चालू आहे इथे बाजूला. आणि आता या प्रतिमा त्या सायलीला म्हणतात सायली तुला नवीन घर लावण्यासाठी काही मदत हवी असेल तर मला सांग हं बेटा, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. सायली पण प्रतिमात्याला स्माइल करून उत्तर देते हो चालेल ना प्रतिमात्या. पण बघा प्रेक्षकांनो, खरा गेम अर्जुनने इथून पुढे सुरू केलाय. अर्जुन म्हणतो की मला तुमचे बेस्ट विशेस आणि तुमच्या शुभेच्छा आणि सगळे तुमचे चांगले ब्लेसिंग्स एका कागदावर लिहून हवेत. मग प्रिया आणि अस्मिता पण तिथे जॉईन होतात. आणि मग आता अर्जुन सांगतो पुढे, म्हणजे हे रविराज आधी विचारतात अरे म्हणजे काय करायचंय तुला नेमकं. अर्जुन म्हणतो म्हणजे सिनियर तुमचे आशीर्वाद तुमचे ब्लेसिंग मला ना एका नोटवर लिहून द्या आणि खाली तुमची सही करा, म्हणजे आमच्या नवीन घरामध्ये आम्हाला ते लावता येतील. अर्जुन जे काही करतोय ते सगळ्यांना खूपच भारी वाटतंय आणि नवल वाटतंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, अस्मिता म्हणते दे माझ्यापासून सुरुवात करते मी. तर आता अस्मिताला असं झालंय कधी एकदाचे अर्जुन आणि सायली बाहेर जात आहे आणि कधी नाही. मग आता सायलीने त्या सगळ्यांना एक एक पेपर वाटलाय आणि अर्जुनने सुद्धा. आणि आता इथे थोडं जरा त्यांनी लांबवलंय प्रेक्षकांना, म्हणजे प्रत्येक जण काही ना काही लिहित आहे असं त्यांनी दाखवलंय. आता कोणाला काय लिहावं काय नाही असं जरा सुचवून लिहावं लागतंय. मग आता या कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन मनातल्या शुभेच्छा कागदावर कशा उतरवायच्या, म्हणजे कठीणच आहे रे, पण मी प्रयत्न करते आता प्रत्येक जण प्रयत्न करते. आणि आता अर्जुन आणि सायली मात्र या प्रियाला स्टेअर करत असतात. सगळेजण लिहिण्यात गुंग आहेत. आता ही विमल पण म्हणते अर्जुन दादा
मी पण तुम्हाला आशीर्वाद देणार हं. मला लिहिता वाचता येत नाही व्यवस्थित, म्हणजे माझं अक्षर जर खराब आलं तर सांभाळून घ्या हं. मग आता हा अर्जुन म्हणतो, हो विमलताई, यू आर सो स्वीट. आता बघा हं प्रेक्षकांनो, खरा ड्रामा पुढे अजून अजून रंगलाय. काय मजा आलीये. पण खरं सांगू का, मला असं वाटतंय की हे प्रियाचं भांडं फुटणारच होतं. म्हणजे इतक्या इझिली तिने हे डिवोर्स कसं काय घेतलं, हे जरा मला विचित्र वाटलं हं प्रेक्षकांनो. म्हणजे बघा, हिने डिवोर्स नोटीस पाठवली आहे, हे अगदी इझिली समोर येणार होतं, असं थोडीच लपून राहणार होतं. कारण कोणी कोणाला अशी घटस्फोटाची नोटीस परस्पर नाही पाठवू शकत तिसऱ्या माणसाकडनं. आता प्रत्येकाच्या नोट लिहून झाल्यावर अर्जुन सायली म्हणतात, आम्ही पण आता मेमरी नोट लिहिणार आहोत आमच्या घरच्यासाठी. मग आता ही प्रिया म्हणते, तुम्ही कशाला लिहिणार आहात? तर आता लगेच ही सायली म्हणते, अगं म्हणजे आमच्या घरी आमच्या सुद्धा आठवणी लागतील ना तुमच्या नोट्स सोबत. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली बरोबर बोलते सायली. मग आता अर्जुन आणि सायली ते दोघे सुद्धा एका नोटपॅडवर लिहितायत ब्लेसिंग स्वतःसाठीच आणि खाली सही करताय. हे सगळं नाटक आहे ना प्रेक्षकांनो, त्या प्रियाच्या सही मिळवण्यासाठी चालू आहे. तर प्रत्येकाने आपापले शुभ आशीर्वाद त्या कागदावर लिहिलेत, तसे प्रियाने पण लिहिलेत आणि खाली तिची सही केली आहे. या अर्जुनला काहीही केलं तरी सही टायली करायची असते प्रियाची, आणि ती अशी सहजासहजी सही देणार नसते. हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. म्हणून हे घर शिफ्टिंग, आम्ही वेगळं राहतोय, हा सगळा ड्रामा फक्त आणि फक्त त्यासाठी रंगवण्यात आलाय. आता अर्जुन म्हणतो, झालं का तुम्हा सगळ्यांचं? मग आता अर्जुनने सगळ्यांचे ते पेपर गोळा केलेत आणि आता सायलीची सही बघितली आहे. सायलीला म्हणतो तो, सायली अगं तू हे काय लिहिलंयस ग? आधी तो सगळ्यांना थँक्यू म्हणतो बरं का. मग आता प्रियाच्या ते लक्षात येतं. आता बघा, इतकी चॅप्टर ती दाखवली आहे. अर्जुन म्हणतो, सायली तुझी सही अशी का ग आली आहे? सायली म्हणते, अशी म्हणजे कशी? अर्जुन म्हणतो, बघ ना सायली, अगं तुझी सही जरा वेगळी दिसतीये मला. आता सायली ती निरखून बघते आणि म्हणते, नाही हो, माझी सही तर अशीच आहे. अर्जुन म्हणतो, हो हीच आहे तुझी सही. प्रतापराव या दोघांकडेही बघत असतात. आता प्रियाच्या लक्षात येते, हा प्रकार नक्की सहीशी निगडीत आहे. आता सगळेजण विचारतात, काय झालं रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, एक मिनटं हं. आता अर्जुन आतमध्ये डिवोर्स पेपरची नोटीस आणायला जातो. अस्मिता म्हणते, काय चाललंय याचं? नेहमी अर्जुनचं काही ना काही चालूच असतं. आता अर्जुन ते घटस्फोटाची नोटीस घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो, हे बघ सायली, ही काल आलेली नोटीसीवरची सही आणि आत्ता केलेली सही, अगं जरा फरक आहे ग या दोघांमध्ये. आता रविराज पण हे उत्सुकतेने ऐकायला लागतात. आता प्रियाला आलं बरं का लक्षात. आता अर्जुन म्हणतो, अगं सायली, या दोन्ही सह्या इतक्या कशा काय वेगळ्या आहेत ग? आता प्रिया अर्जुनकडे बघायला लागते, सायली अर्जुनकडे बघायला लागते. हळूहळू प्रियाला सगळं उलगडू लागते. आता सायली म्हणते, नाही हो, माझी सही तर अशीच आहे, मी तर अगदी शाळेत असल्यापासून ही अशीच सही करते. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया कशी ड्रामा करायला लागते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं कसं शक्य आहे? बघ ना, म्हणजे या दोन्ही सह्या बघ, जरा निरखून बघ बरं सायली. अगं यावरचं ल आणि इकडचं ल, म्हणजे निरखून कम्पेअर कर की, म्हणजे दोन्हीही सह्या वेगळ्या वाटतात. बघ, हा उकार आणि हे ल किती वेगळं आहे सायली. आता मात्र सायली प्रियाकडे बघायला लागते आणि प्रियाला सगळं चित्र स्पष्ट होऊन जातं की हे आपल्याला पकडायचा डाव आहे. आणि आता रविराज म्हणतात, बघू दे रे इकडे अर्जुन, पाहू दे बरं मला. आता उत्सुकतेने हे रविराज मागत असतात तो कागद. आता लगेच प्रिया म्हणते, बाबा जाऊ द्या ना, अहो हे दोघे जण घर सोडून चालले, ते बघा ना आधी, बघा मामा मामींना किती त्रास होतोय. अर्जुनच्या लक्षात आला, आता ही कांगावा करणार आहे. आता फार मस्त दाखवलंय प्रेक्षकांना, त्यांनी हा सीन छान रंगवलाय. प्रिया म्हणते, बाबा बघा ना, अर्जुनला काही पडली आहे का मामा मामींची? किती टाइमपास करतोय हा, हे सह्या वगैरे, जाऊ दे बाबा, आपण निघूयात आता. अस्मिता म्हणते, अगं अशी काय करतेस तन्वी, अजून जेवणं राहिली आहेत. आता लगेच ही प्रिया म्हणते, नको ग अस्मिता, अर्जुनचं हे वेगळं राहण्याचं प्रकरण ऐकून माझी तर भूकच मिटली आहे. काही अनाउन्समेंट आणि काय ते वेगळं राहणं, जाऊ दे आई, चल बरं तू, चल आपण निघू. आता ते रविराज म्हणतात, ए तन्वी, अगं थांब जरा, कशाला अक्रस्ताळेपणा करतीयस? आता त्या प्रतिमात्याचा हात धरून घेऊन जात असते बरं का ती. आता हे रविराज म्हणतात, अगं अर्जुन सायलीचा निर्णय प्रताप आणि म्हणजे ताईंना मान्य आहे, तर आपण कशाला एवढं टेन्शन घेतोय? नाही म्हणजे आपण चिडून काहीच उपयोग नाही ना तन्वी. बरोबर आहे ना यांचं, म्हणजे उगाच हिला मधल्या मध्ये टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आता प्रिया सायलीकडे बघत असते बरं का, आणि मग लगेच म्हणते, बाबा तुम्हाला मोठेपणा दाखवायचा असेल ना तर दाखवत बसा तुम्ही, मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. आता हिला माहिती आहे ना हिचं पुढे भांडं फुटणार आहे, म्हणून ही लगेच निघते करायला लागते. निघते मी, मला नाही राहायचं इथे, मी निघाल. अर्जुन तिला म्हणतो, निघ निघ निघ,
आरामात निघ, पण आधी डिवोर्स पेपरवरच्या या सहीचं सगळं भानगड तर सॉर्ट आउट होऊ दे. आता डिवोर्स पेपरचे सही हे शब्द ऐकल्यानंतर रविराज म्हणतात, काय रे अर्जुन, डिवोर्स पेपर, हे काय भानगड आहे? आता अर्जुन या प्रियाकडे खूप वेळ बघतो आणि प्रिया आता खूप घाबरलेली आहे. प्रतिमा त्या पण उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, बापरे, तुम्ही दोघं जण घटस्फोट घेताय काय हे सायली? आता हे उभे राहतात पटकन प्रतापराव आणि म्हणतात, अरे नाही नाही रविराज, असं काही होणार नाहीये, आम्ही सगळे मिळून त्यांची भांडणं मिटवायचा प्रयत्न करतोय. रविराज म्हणतात, अरे प्रताप, तू एवढं सोपं म्हणजे कसं काय हे सगळं बोलतोयस? आता अर्जुन म्हणतो, अरे सिनियर, मी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण मला तुला वकील म्हणून काहीतरी विचारायचंय, मला ते सांगशील का? आता अर्जुन त्या सहीचे कागद रविराजांकडे सुपूर्त करतो आणि म्हणतो, हे बघ, सायलीची घटस्फोटावरची सही आणि या पेपरवरची सही तुला सारखी वाटते की नाही? बघ बरं, जरा बघ बरं सिनियर, दोन्ही सह्या तुला सारख्या वाटतात का? आता हे रविराज ते पेपर टॅली करतात आणि त्या सह्या सुद्धा. आता त्या सह्या बघितल्यावरती हे रविराज त्यांच्यात तेव्हाच लक्षात येतं, ते म्हणतात की हो, वाटतंय खरी सही वेगवेगळी आहे. अर्जुन म्हणतो, हे बघ, इथला ल आणि इथला उकार किती वेगळा आहे बघ बरं, म्हणजे बाकीची सही सारखी असली तरी हा उकार आणि ल खूप वेगळा आहे, म्हणजे काढायची पद्धत अतिशय वेगवेगळी वाटतीये. तुला काय वाटतं सिनियर? आता रविराज म्हणतात, हो रे अर्जुन, बरोबर म्हणतोयस तू. मग आता अर्जुन म्हणतो, पण या डिवोर्स पेपरवरच्या सहीवरचा ल आणि उकार बघ ना, आणि या पेपरवरच्या सहीवरचा उकार आणि ल बघ, दोन्ही पण किती वेगवेगळे आहेत. आता मात्र प्रिया खूप घाबरते प्रेक्षकांनो, आणि तन्वीची नोट घेतो आता अर्जुन आणि म्हणतो, हे बघ, तन्वीच्या नोटवरचा ल आणि उकार हा अगदी सेम टू सेम आहे, दिसतंय का तुला? बघ सिनियर. आता मात्र हे रविराज पण हादरून गेलेत बरं का, अरे बापरे, हे तर अगदी सेम टू सेम आहे. आता अर्जुनला नेमकं काय सांगायचंय हे चित्र स्पष्ट झालंय प्रियाच्या समोर. आता रविराज जरा चिडूनच बोलतात, अर्जुन, नेमकं तुला काय बोलायचंय रे? आता अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला जे नेमकं कळलंय ना तेच सांगायचंय मला आलेल्या घटस्फोटाच्या नोटिशीवर सायलीने सही केलेलीच नाहीये आणि आता प्रिया होऊन जाते ब्लॅक अँड व्हाईट. अर्जुन सांगतो, तिची खोटी सही तन्वीने केलेली आहे. आता रविराजांच्याही पायाखालची जमीन सरकते. काय काय सांगतोयस तू हे अर्जुन? सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आता या प्रतिमा त्याला तर विश्वासच बसत नाही की ही कार्टी अशी असू शकते म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया किती घाबरली आहे. सायली प्रियाकडे बघत असते, रविराज सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. आता रविराजांना तर इतकं लाजिरवाणं झालंय की काय सांगू तुम्हाला. आता मात्र या म्हणजे कल्पनाताई पण बघतात तिच्याकडे, पण या प्रतिमा त्या आहे ना, त्यांना फार कसं तरी होतं. त्या म्हणतात, बापरे, हे कसं शक्य आहे? आता अश्विन म्हणतो, प्रतिमा त्या तन्वीच्या बाबतीत काहीही शक्य आहे, ती काहीही करू शकते. आता अर्जुन म्हणतो, ही घटस्फोटाची नोटीस मला सायलीने मुळात पाठवलेलीच नाहीये, ही नोटीस सायलीच्या नावाने तन्वीने पाठवली आहे. मुळात सायलीला या नोटिशीबद्दल काहीही माहिती नव्हतं. अर्जुन आता रागाने बघायला लागतो प्रियाकडे. आता प्रिया लगेच कांगावा करायला लागते, कारण रविराज ते तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, अर्जुन जे सांगतोय ते खरंय? आता प्रिया मोठ्याने आरोप करते आणि काय म्हणते बघा प्रेक्षकांनो. आता हे रविराज म्हणतात, तन्वी, मी तुला काय विचारतोय, हे सगळं खरंय? मग आता प्रिया म्हणते, नाही नाही बाबा, हे सगळं खोटे, हा वाटेल ते आरोप करतोय माझ्यावर, हे डिवोर्स पेपरची नोटीस आणि मी, माझा काही संबंधच नाहीये. अर्जुन म्हणतो, संबंध आहे तन्वी, कारण तुला, मला आणि सायलीला वेगळं झालेलं बघायचंय, म्हणूनच तू ही घटस्फोटाची नोटीस, खोटी नोटीस तू पाठवलीस मला. मग आता मात्र प्रिया म्हणते, उगाच माझ्यावर आवाज चढवायचा प्रयत्न करू नकोस अर्जुन. बाबा, तुम्हाला माहिती नाहीये या अर्जुनने काय केलंय ते. या अर्जुनने काही दिवसापूर्वी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं होतं. गोड गोड भुलवून मला तो त्याच्याकडे आकर्षित करत होता. आता रविराजांना मुद्दाम तिने वेगळ्या विषयाकडे डायव्हर्ट केलंय. पण आता अर्जुन यावेळेला घाबरतो बरं का, पण सायलीने ही बाजू बरोबर सांभाळून घेतलेली आहे. रविराज म्हणतात, काय बोलतेस तन्वी, प्रेमाचं नाटक? अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले, तोही घाबरतो आता. मग आता लगेच ही प्रिया विषय डायव्हर्ट करून म्हणते, विचारा, तुमच्या लाडक्या ज्युनियरला विचारा ना, ही सायली त्याची साथ देत होती बरं का बाबा. आता मात्र सायलीचं डोकं खराब होतं आणि सायली त्या प्रियाच्या समोर जाऊन सणकण कानाखाली वाजवते तिच्या आणि म्हणते, काय बोलतेस ग, माझी खोटी सही केली घटस्फोटाच्या पेपरवर आणि यांच्यावर प्रेमाचं नाटक केल्याचे आरोप लावतेस?
अगं आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ग प्रिया, ते तुला नाही कळायचं. आणि ह्यांनी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायचा प्रश्न येतच नाही. तू कितीही प्रयत्न कर ग, पण आमच्या दोघांचा संसार असा मोडणार नाहीये. सायली आता अर्जुनचा हात हातात घेते आणि मग त्या प्रियाला म्हणते, आमच्या दोघांची 7 जन्माची गाठ आहे, ती अशी तुझ्या खोट्या नोटिशीमुळे काही तुटून पडणार नाहीये. 7 जन्माची गाठ बांधली आहे आमची, तुझ्या ह्या असल्या फालतू प्रयत्नांनी ती तुटणार नाहीये. अर्जुन सायलीकडे आता बघतच राहतो. प्रेक्षकांनो, मजा आली ना आजचा ड्रामा बघायला? मग एखादा लाईक करायला विसरू नका. पण आता एक पॉइंट आहे जो मेन आहे, तो मी तुम्हाला सांगते शेवटी. तर आता ही प्रिया पुन्हा कांगावं करते आणि म्हणते, मला खोटी सही का, म्हणजे मी का करेल तुझी खोटी सही? मला काय गरज पडली तुझी खोटी सही करायची? आता पुन्हा ही सायली म्हणते, अगं तशीच ना प्रिया, जशी तू आश्रमात करायची. अरे बापरे, आता हे ऐकल्यानंतर त्या रविराजांना कळतंय त्यांची काठी कुठे पोहोचलेली आहे. आता अजून या कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे सायली, तन्वी खोटी सही करायची? मग सायली म्हणते, हो आई, अहो खूप वेळेला ही खोटी सही करायची आश्रमामध्ये. प्रियाचे एक्सप्रेशन बघा प्रेक्षकांनो. आता ही सायली म्हणते, हो, हिने खोट्या सह्या करून माझ्या आणि मधुभाऊंच्या खात्यातनं कित्येकदा पैसे काढलेले आहेत. आता प्रिया लगेच म्हणते, ए सायली, काहीच्या काही खोटं बोलते का ग तू? आई बाबा, बस झालं सगळं हे, मला नाही थांबायचं इथे एक क्षण. तू मला नसेल यायचं तर मी निघते, कोणाला काही ऐकायचंच नाहीये माझं. बाबा चला ना. आता लगेच सायली म्हणते, थांब थांब प्रिया, अगं जुनं काही काढू नको यात आपण, पण आत्ता जे काही घडलंय त्याचं उत्तर दे की. या डिवोर्स नोटिशीवरच्या सहीवरचं अक्षर आणि तू लिहिलेल्या नोटमधलं अक्षर एकदम सारखं कसं काय? चल उत्तर दे बरं सगळ्यांना. पण आता प्रेक्षकांनो, मला जरा मध्ये बोलायचंय. या वेळेला सायलीने विषय काढायला हवा होता की हिनेच मला गच्चीवरनं ढकललंय. सायलीने ते का झाकलं ते तिचं तिलाच माहिती. असो, काही ना काही मुद्दे झाकून ठेवतातच हे. मग आता लगेच ही प्रिया म्हणते, तुला वाटतं का ग सायली, काहीच्या काही काय बोलतेस ग? माझ्यावर वाटेल ते आरोप लावतेस तू. आणि बाबा, मुळात मी काही केलंच नाहीये आणि मला स्पष्टीकरण द्यायची काही गरजच वाटत नाही. आणि काय रे अर्जुन, वकील म्हणतोस ना स्वतःला, मग पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप कसे काय करतोस रे माझ्यावर? मग अर्जुन म्हणतो, पुराव्याशिवाय मी बिनबुडाचे आरोप कधीच करत नाही तन्वी. सिनियर, तुझ्या या मुलीला हा पुरावा पुरेसा नसेल ना, तर माझ्याकडे आहे ना अजून एक पुरावा. आता अर्जुन आणि सायली त्या साने वकिलाकडे जाऊन आलेत बहुतेक, ते उद्या दाखवतील ते सगळं. मग आता अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट सानेंचा आवाज तर तू ओळखशीलच ना तन्वी? बघ, आता अर्जुनने त्याच्या मोबाईलवरची रेकॉर्डिंग ऐकवली. म्हणजे रेकॉर्डिंग ऐका आता. ते साने त्या रेकॉर्डिंगमध्ये सांगत असतात की अहो माझी वकिली बंद होईल हो, मी जर काही बोललो तर. त्यांनी मला खूप मोठ्या वकिलाचं नाव घेऊन ब्लॅकमेल केलंय. अहो असं चुकीचं वागायचं नव्हतं मला माफ करा. तन्वी किल्लेदारांनी रविराज किल्लेदारांचं नाव घेतलं आणि मला घटस्फोटाची नोटीस पाठवायला भाग पाडलं आणि त्यावरती मिसेस सुभेदारांची खोटी सही आहे याची कल्पना पण नव्हती हो मला. आता हे सगळं रेकॉर्डिंग अर्जुनने या सगळ्यांना ऐकवलंय आणि त्यावर अस्मिताचे, प्रतिमात्याचे सगळ्यांचे हावभाव बघा. पण आता रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर रविराज हिच्याकडे मोर्चा वळवतात आणि म्हणतात, काय ग तन्वी, यावर खरं उत्तर काय आहे तुझं? मग अर्जुन म्हणतो, सेटिंग चांगली केली होतीस हं तू तन्वी. ॲडव्होकेट सानेंना चांगलं धमकवलं होतंस की कोणाला काही सांगायचं नाही म्हणून. पण मी आणि सायली त्यांच्याकडे गेलो होतो आज आणि त्यांनी शेवटी आम्हाला सगळं खरं खरंच सांगितलंच आणि तुझं हे सगळा बनाव उघड झाला. मग आता ही सायली आता म्हणते की प्रतिमा, त्या रविराज काका, आम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहोत, आम्ही दोघं इथेच राहणार आहोत. आता अर्जुन म्हणतो, हो सिनियर, आम्हाला हे सगळं ड्रामा तन्वीच्या या खोट्या सहीसाठी करावा लागला, कारण आम्हाला हिची सही पाहिजे होती, हिचं हँडरायटिंग आम्हाला मॅच करायचं होतं, त्यामुळे आम्ही हा सगळा ड्रामा रंगवला. आता हे प्रतापराव म्हणतात, आणि हो, आम्हाला अर्जुनने याची कल्पना आधीच दिली होती, आम्हाला या सगळ्याची पूर्वकल्पना होती. तन्वीचं कारस्थान सिद्ध व्हावं म्हणून आम्ही या प्लॅनमध्ये सामील झालोय. पण आता मात्र प्रेक्षकांनो, प्रियाचं रविराज एक शब्दही ऐकून घेत नाही. आता ही पुन्हा एकदा मोठ्या मोठ्याने कांगावा करायला सुरुवात करते. कारस्थान तर या अर्जुनने माझ्या सोबत केलं होतं, हा खोटारडा आहे. पण आता रविराज म्हणतात, चुप बस, आता याच्या पुढे एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख. बिचारे रविराज प्रेक्षकांनो, यांच्या भोवती हे काय आलंय कोणास ठाऊक, त्यांच्या पापांचे फळ आहे असं म्हणायला हरकत नाहीये. असो, पण आता या कल्पनाताईमध्ये बोलतात आणि म्हणतात, तन्वी,
तू रविराज भाऊजी आणि प्रतिमाची मुलगी आहेस ना, म्हणून तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घातल्या, पण तू अर्जुन सायलीला त्रास देणं तर थांबवतच नाहीयेस ग. बघा कल्पना त्यांनी त्या देवी आईच्या भाकिताचं सत्य पण सांगितलं नाही. ते खूप मुद्दे झाकून ठेवतात हे प्रेक्षकांनो. आता हे प्रतापराव म्हणतात, हे बघ तन्वी, पूर्णाई जेव्हा परत येईल ना, तेव्हा आम्ही पूर्णाईला हे सगळं सांगूच, पण त्याआधी मी तुला एक गोष्ट सांगतो, तुला इथे येण्याचे कष्ट घ्यायची पुन्हा पुन्हा गरज नाहीये, कारण आता या घराचं गेट तुझ्यासाठी कधीही उघडं नसणार आहे. म्हणजे आता तिला थोडक्यात यांनी सांगून दिलंय की बाई आता पुन्हा आमच्या दाराशी येऊ नको आणि उगाचच आमच्या घरात भांडणं लावू नको. काय ना प्रेक्षकांनो, अशा विघ्न संतोषी लोकांना खरंच लांबच ठेवलं पाहिजे घरापासनं. पण आता बघत राहा प्रेक्षकांनो, या बिचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, म्हणजे प्रतिमा आणि रविराजांच्या. पण आता प्रतिमा आत्याच्या समोर या तन्वीचं खरं रूप आलं ते मात्र भारी झालंय, कारण त्या आता अलर्ट होतील आणखीन. पण आता त्यांनी या प्रतापरावांच्या सीनवरच, म्हणजे यांच्या वाक्यावरच हा भाग इथे संपवलाय. तुम्हाला काय वाटतं, कसं वाटलं आजचा भाग? खरं तर मला अपेक्षा होती की सायलीने सांगायला हवं होतं, प्रियाने लोटलं म्हणून तिला, पण प्रिया यावेळेला म्हणजे जरा पुन्हा एकदा अर्धवट झाकल्या गेली असं म्हणायला हरकत नाहीये. पण हे थोडंसं इनसेन्सिबल वाटतंय नाही प्रेक्षकांनो. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रियाने हे सगळं अगदी इझिली केलं असं नाही वाटत आहे का? म्हणजे ती या घटस्फोटाच्या नोटिशीमध्ये पकडली जाणारच होती. खरं तर प्रिया एवढी शार्प आहे, तिला हे आधीच कळायला हवं होतं नाही. बरं, आता एवढं सगळं होऊन सुद्धा प्रिया पुन्हा एकदा राजरोसपणे फिरेल असं तरी दिसतंय. पण आता बघूयात काय काय दाखवत आहे. बरंचसं ते छान दाखवायला लागलेत आता मालिकेत. तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की सायलीने अर्जुनला अगदी स्पष्टपणे विचारलंय, तुम्ही माझा आणि मधुभाऊंचा विश्वासघात केलाय. आता अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे मिसेस सायली? सायली म्हणते, हो, मी ऐकलंय तुम्हाला बोलताना की तुम्ही मधुभाऊंची केस लांबवली म्हणून. आता अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे? आता यावर अर्जुन काय स्पष्टीकरण देतो सायलीला ते उद्या बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. अचानक एकदम फास्ट दाखवतात ते आणि पुन्हा स्लो करून टाकतात मालिका. पण आता पुढे काहीतरी ते दाखवतील अशी आशा आणि अपेक्षा वाटते मला. अर्जुन सायलीच्या मधल्या या गैरसमजाचे मळब आता दूर होणार आणि अर्जुन सायली दणक्यात दिवाळी साजरी करणार असं दिसतंय. बघूयात पुढे काय काय घडतंय. आवडला ना प्रेक्षकांनो आजचा भाग? मग नक्की कमेंट करायला विसरू नका आणि आजच्या भागाला लाईक करायलाही विसरू नका. आणि ज्यांनी कोणी चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता थोड्या वेळाने मी आज एलपीचा रिव्ह्यू देते आणि त्यानंतर घरोघरीचा रिव्ह्यू देईल. नक्की ऐका. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.